मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी कडवी लढत दिली आणि या निवडणुकीत मनसेचे 6 उमेदवार विजयी झालेत. मनसेच्या विजयी झालेल्या नगरसेवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि यावेळी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मला खूप खूप आभार मानावेसे वाटतात. त्याचबरोबर दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत, वरिष्ठ पदाधिकारी आहेत, यांनी देखील मला खूप सपोर्ट केला. वेळोवेळी माझ्या कार्यालयाला भेट देणं, माझ्या प्रचारात भेट देणं, अगदी अनिल भाऊ असोत, महेश असो, आमचे सरदेसाई असोत, अमितजी असोत, आदित्यजी असो, उद्धवजी असोत, राजसाहेब असोत, म्हणजे अगदी टॉप टू बॉटम सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खरोखर माझ्यावर खूप प्रेम केलं. प्रचारादरम्यान मला खूप सहकार्य केलं. मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचं देखील मला आभार मानायचे. दरम्यान या निवडणुकीमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसलेला आहे. कोण कोण आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. रवींद्र वायकर जे खासदार आहेत शिवसेनेचे, त्यांची मुलगी दीप्ती वायकर या पराभूत झाल्यात. त्यानंतर भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय यांचा देखील पराभव झाला. शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झालाय. दादरच्या वॉर्ड क्रमांक 190 मध्ये भाजपच्या शीतल गंभीर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली पाटणकर यांच्यामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. मतमोजणीच्या 5व्या राऊंडपर्यंत आघाडीवर असलेल्या वैशाली पाटणकर 6व्या फेरीत मात्र अवघ्या 126 मतांनी मागे पडल्या आणि शीतल गंभीर यांचा विजय जाहीर करण्यात आला. दरम्यान या विजयावर आक्षेप घेत पाटणकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, मात्र ती मागणी देखील फेटाळण्यात आली. याविरोधात कोर्टात जाऊन दाद मागणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले. सहाव्या राऊंडपर्यंत मी एकदम लीडवर होते. 5व्या राऊंडपर्यंत मी प्रॉपर लीडवर होते. 6व्या राऊंडला ह्यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे. एक तर मशीन चेंज झालेली आहे आणि मग मला त्यांनी सांगितलं की 123 मतांनी तुम्ही मागे आहात. मी त्यांच्याकडे जेव्हा रिकाउंटिंगची रिक्वेस्ट टाकली तेव्हा त्यांनी रिकाउंटिंगसुद्धा न देता, मला न जुमानता त्यांनी डिक्लेअर केलं की शीतल देसाई ही उमेदवार विजयी आहे. माझी रिक्वेस्ट त्यांनी न जुमानता त्यांनी केलेला आहे. त्या माणसामध्ये जर प्रामाणिकपणा आहे, त्या ऑफिसरमध्ये प्रामाणिकपणा आहे, तर त्यांनी माझ्या नजरेला नजर मिळवून मला सांगायला पाहिजे होतं. जर त्याला माझ्याकडे बघून सुद्धा बोलायची हिंमत नाही, त्याचे हात कापतायत म्हणजे तो विकलेला आहे, त्यांनी पैसे घेतलेले आहेत, हे मी तुम्हाला तोंडावर स्पष्टपणे सांगते आणि मी सॅटिस्फाईड नाही आहे ह्या गोष्टीवर. त्या गोष्टीला कुठंतरी त्यांनी बघणं गरजेचं होतं. त्यांची जी काही मागणी होती त्याबद्दल काही निकष आहेत, काही गोष्टी आहेत, त्या त्यांनी पडताळून पाहिल्या पाहिजे होत्या आणि उमेदवाराचं म्हणणं ऐकून त्यांनी त्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे होती. त्यांनी केलेलं नाही आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधिकार असतात आणि त्या अधिकारांमध्ये त्यांनी केलेलं आहे. पण हा लिगल रिकोर्स जो आहे पिटिशनचा, तो आम्ही करणार. कोर्टातून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण अशा प्रकरणामध्ये कोर्टातून निकाल यायला बरीच वर्ष बराच अवधी लागतो. अर्थात लोकशाहीमध्ये ज्या ज्या गोष्टी पायऱ्यांवर आहेत त्या सर्व ठिकाणी म्हणजे कोर्टामध्ये आम्हाला जायचं. तिकडे पुण्यामध्ये अण्णांनी दादांना चितपट केलंय. पुण्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होती आणि या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार यांनी पूर्ण ताकद लावली होती. मात्र पुण्यामध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली. दरम्यान विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दंड थोपटलं. दरम्यान विजयी जल्लोषावेळी भाजप कार्यकर्त्यांनी झळकवलेले पोस्टर्स हे चांगलेच चर्चेत आले.
एकीकडे मुरलीधर मोहोळ यांनी दंड थोपटलं तर दुसरीकडे निवडणूक प्रचारात भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या अजित पवारांना भाजप कार्यकर्त्यांनी डिवचले. पुण्यातल्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून एक पोस्ट शेअर करण्यात आलंय. यामध्ये कुस्तीच्या सामन्यात मुरलीधर मोहोळ अजित पवारांना चितपट करत असल्याचं दिसतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांच्यातील तीव्र राजकीय संघर्षामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं स्पष्ट बहुमताच्या दिशेनं जोरदार वाटचाल केली. भाजपनं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर वनमंत्री गणेश नाईक यांचा एक प्रसिद्ध डायलॉग सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय. या डायलॉगची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगत असतानाच त्याचे पडसाद आता थेट रस्त्यावर देखील उमटताना दिसतायत. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या एका डिजिटल बॅनरवरील व्यंगचित्रानं नवी मुंबईकरांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. गणेश नाईक यांच्या टांगा पलटी घोडे फरार या डायलॉगला अनुसरून साकारण्यात आलेलं हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर देखील वेगानं व्हायरल होत असून नागरिकांमध्ये यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 6व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून या शहराचा महापौर भारतीय जनता पक्षाचा व्हावा असं ठरवल्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी एकच सांगतो की आता ही मगाशी जाहिरात होती ती अशी जाहिरात आता संपलं. याच्या पुढे युद्ध असतं तोपर्यंत त्या गोष्टी ओघाने येतात, परंतु त्या गोष्टीची पुनरावृत्ती करायची नसते. उद्यापासून यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी. दादरच्या वॉर्ड क्रमांक 190 मध्ये भाजपच्या शीतल गंभीर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली पाटणकर यांच्यामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. मतमोजणीच्या 5व्या राऊंडपर्यंत आघाडीवर असलेल्या वैशाली पाटणकर 6व्या फेरीत मात्र अवघ्या 126 मतांनी मागे पडल्या आणि शीतल गंभीर यांचा विजय जाहीर करण्यात आला. दरम्यान या विजयावर आक्षेप घेत पाटणकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, मात्र ती मागणी देखील फेटाळण्यात आली. याविरोधात कोर्टात जाऊन दाद मागणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले. सहाव्या राऊंडपर्यंत मी एकदम लीडवर होते. 5व्या राऊंडपर्यंत मी प्रॉपर लीडवर होते. 6व्या राऊंडला ह्यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे. एक तर मशीन चेंज झालेली आहे आणि मग मला त्यांनी सांगितलं की 123 मतांनी तुम्ही मागे आहात. मी त्यांच्याकडे जेव्हा रिकाउंटिंगची रिक्वेस्ट टाकली तेव्हा त्यांनी रिकाउंटिंगसुद्धा न देता मला न जुमानता त्यांनी डिक्लेअर केलं की शीतल देसाई ही उमेदवार विजयी आहे. माझी रिक्वेस्ट त्यांनी न जुमानता त्यांनी केलेला आहे. त्या माणसामध्ये जर प्रामाणिकपणा आहे, त्या ऑफिसरमध्ये प्रामाणिकपणा आहे तर त्यांनी माझ्या नजरेला नजर मिळवून मला सांगायला पाहिजे होतं. जर त्याला माझ्याकडे बघून सुद्धा बोलायची हिंमत नाही, त्याचे हात कापतायत म्हणजे तो विकलेला आहे, त्यांनी पैसे घेतलेले आहेत, हे मी तुम्हाला तोंडावर स्पष्टपणे सांगते आणि मी सॅटिस्फाईड नाही आहे ह्या गोष्टीवर. त्या गोष्टीला कुठंतरी त्यांनी बघणं गरजेचं होतं. त्यांची जी काही मागणी होती त्याबद्दल काही निकष आहेत, काही गोष्टी आहेत, त्या त्यांनी पडताळून पाहिल्या पाहिजे होत्या आणि उमेदवाराचं म्हणणं ऐकून त्यांनी त्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे होती. त्यांनी केलेली नाही आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधिकार असतात आणि त्या अधिकारांमध्ये त्यांनी केलेला आहे, पण हा लिगल रिकोर्स जो आहे पिटिशनचा तो आम्ही करणार. कोर्टातून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण अशा प्रकरणामध्ये कोर्टातून निकाल यायला बरीच वर्षभराचा अवधी लागतो. अर्थात लोकशाहीमध्ये ज्या ज्या गोष्टी पायऱ्यांवर आहेत त्या सर्व ठिकाणी म्हणजे कोर्टामध्ये आम्हाला जायचं